नमस्कार मित्रांनो, आज एका विहिरीमध्ये भला मोठा नाग पडला आहे असा आपल्याला कॉल आला होता. दुपारची वेळ होती, मी झोपले होते तरीसुद्धा उठले आणि त्या कॉलवरती तिथे गेले. तिथे गेल्यानंतर पाहिलं एका कपारीमध्ये तो नाग मस्त निवांत बसला होता. मग आम्ही माझ्या स्टुडंटला खाली सोडलं. त्या कपारीमधून तो साप त्याने खाली पाडला मोठ्या बांबूच्या साह्याने. मग आम्ही आधीच तिथे बोराटीची काठी वगैरे आतमध्ये टाकून ठेवली होती, जेणेकरून त्या सापाला दुसरे कपार भेटणार नाही कुठे शिरायला आणि पटकन तो बोराटीच्या काठीवरती येईल आणि आम्ही त्याला सहज पद्धतीने वरती ओढून घेऊया. ही पद्धत खूप सोपी आणि साधी सरळ आहे, जेथे विहिरीत उतरण्याची रिस्क नसते. साप आपोआप स्वतःहून वर येतो. तर या ठिकाणी सुद्धा साप जसा बाहेर आला तसा आम्ही त्याला काठीतून बाहेर काढून घेतलं आणि एकदम व्यवस्थितरित्या त्याला बरणीमध्ये पॅक केलं. तर अनेक लोकांचे गैरसमज असतात की बरणीमध्ये पॅक केल्यानंतर साप मरून जाईल. मित्रांनो, त्याला होल पाडलेले असतात, त्याच्यामुळे त्या सापाला त्या होलांद्वारे ऑक्सिजन जातो आतमध्ये आणि साप मरत नाही आणि आपण लगेच त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून सुद्धा देतो. धन्यवाद.